पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचंच युट्यूब चॅनलमध्ये आपल्या स्वागत आहे. आणि आज मी तुमच्यासाठी असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की जो खूपच इम्पॉर्टंट आहे फिजिक्सच्या अँगलनं. मी हे फक्त फिजिक्ससाठी सांगायला लागलोय. तर इम्पॉर्टंट फॉर्म्युले जितके काय काय आहेत फिजिक्समध्ये की त्या इम्पॉर्टंट फॉर्म्युलेच्या बेसिसवरती आपल्याला न्यूमरिकल सॉल्व्ह होणार आहेत. तर हे न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट फॉर्म्युले सगळे क्लिअर कट माहिती असणे गरजेचं आहे. पण बऱ्याचदा प्रॉब्लेम असा असतो की सर आम्ही इम्पॉर्टंट फॉर्म्युले केलेले आहेत एक आणि पेपरला सर विचारतात कुठलं तरी वेगळ्याच इम्पॉर्टंट फॉर्म्युलेच्या बेसिसवरती. सो त्याच्यासाठी सगळ्यात पहिला लक्षात ठेवा की आपल्याला जितके इम्पॉर्टंट फॉर्म्युले दिलेले आहेत तितकेच नाही आहेत, त्याच्या रिलेटेड पण भरपूर क्वेश्चन्स भरपूर इम्पॉर्टंट फॉर्म्युले असतात जे आपण दुर्दैवानं म्हणा किंवा आपण वेळाभावी पण ते नाही कळत नाही किंवा करत नाही. पण हे जर बघायचे झाले तर आपण या व्हिडिओतून आपण क्लिअर कट बघू शकताय. सो व्हिडिओच्या लास्ट पर्यंत नक्की राहा की जेणेकरून फिजिक्स 1 फिजिक्स 2 पर टॉपिक वाईज इम्पॉर्टंट फॉर्म्युलेची लिस्ट तुम्हाला मिळेल. आणि ते फॉर्म्युले बघत असताना ते फॉर्म्युले आले कसे ह्याचा पण मी सांगण्याचा प्रयत्न करेन. सो व्हिडिओच्या लास्ट पर्यंत नक्की राहा तुम्ही. आता आपण सुरुवात करूयात. तर सुरुवात करताना टॉपिक नंबर फर्स्ट पासून करतोय. इथे इम्पॉर्टंट फॉर्म्युलेची लिस्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे. तर इम्पॉर्टंट फॉर्म्युल्यामध्ये एस इज इक्वल टू आर थिटा जो बेसिक असतोय मॅथ्सचाच आहे, पण इन वेक्टर फॉर्म बघायला गेलं तर एस इज इक्वल टू थिटा बार क्रॉस आर बार आहे. इथं ओमेगाचा फॉर्म्युला, इथं ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी. चला माझ्यावर रिपीट करा, जरा बोलतं लेक्चर ठेवा. हे कमेंट्स करू शकता तुम्ही. इथं डिस्प्लेसमेंट अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटानं दाखवणार आहे, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगानं दाखवणार आहे, अँग्युलर ऍक्सिलरेशन अल्फानं दाखवणार आहे. तुम्हाला थिटा दाखवायचा आहे, ओमेगा दॅट इज थिटा ओमेगा अल्फा. जरा कॉन्सन्ट्रेट करा, 2 मिनिटात क्लिअर करतो हे फॉर्म्युले. थिटा ओमेगा अल्फा. तुम्हाला ओमेगा काढायचा असेल तर त्याच्यावरती जे असतंय अपॉन टाइम टाकायचं. तुम्हाला ओमेगा पाहिजे असेल तर थिटा अपॉन टाइम ओमेगाचा फॉर्म्युला मिळेल. तुम्हाला अल्फा पाहिजे असेल तर त्याच्यावरती कोण आहे बघायचं, त्याच्यावरती आहे ओमेगा दॅट इज ओमेगा अपॉन टाइम. सो हे दोन्ही पण फॉर्म्युले तुम्हाला कळायला लागलेत का बघा. तसंच अल्फा इज इक्वल टू ओमेगा अपॉन टी. सो ओमेगाचा हा पण एक फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय टी दॅट इज 2 पाय एन असा पण चालू शकतो हा फॉर्म्युला. नंतर टाइम पिरियडचा बेसिक हा फॉर्म्युला. इथं टाइम पिरियड टी आहे. टाइम पिरियड म्हणजे टाइम टेकन टू कम्प्लीट 1 रिव्हॉल्युशन किंवा 1 सर्क्युलर मोशन असं म्हणू शकताय. अल्फाचा फॉर्म्युला इथं इम्पॉर्टंट आहे, दिलेला व्यवस्थित करायला पाहिजे. हा जो फॉर्म्युला आहे हा 1 मार्कसाठी ह्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा टाइपचा फॉर्म्युला आहे आणि ए इज इक्वल टू आर अल्फा हा पण एक इम्पॉर्टंट आहे. हे रिलेशन आहे ऍक्च्युली लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटी मधलं, तसंच लिनियर ऍक्सेलरेशन आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन मधलं रिलेशन आहे. त्यानंतर एल इज इक्वल टू आर इंटू पी दॅट इज अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे. लिनियर मोमेंटम इंटू रेडियस. युसीएम आणि नॉन युसीएम साठी जे ऍक्सेलरेशन आहे ते आपल्याला बघायला पाहिजे, ते इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर इथं ऍक्सेलरेशन बघत असताना नॉन युसीएम मध्ये शक्यतो हे दोन हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. नेट ऍक्सेलरेशन असणार आहे स्क्वेअर रूट ऑफ एटी स्क्वेअर प्लस एआर स्क्वेअर. इथं एटी म्हणजे असणार आहे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन, एआर म्हणजे असणार आहे रेडियल ऍक्सेलरेशन. इथं बघू शकताय इथं 3 झालेत फॉर्म्युले. चौथा फॉर्म्युला इथं आहे मॅक्सिमम पॉसिबल स्पीड फॉर व्हेकल ऑन अनबँक्ड रोड. थोडंसं लक्षात आहे माझ्याकडे, तुम्हाला बँकिंग ऑफ रोड हा कन्सेप्ट आहे, पण त्या कन्सेप्टच्या आधी रेग्युलर हॉरिझॉन्टल रोड आहे. त्या हॉरिझॉन्टल रोडवरती गाडी मला टर्न करायची आहे, जरा समजावून घ्या. पहिला जरा मराठीमध्ये हे समजावून घ्या की काय आहे हा विषय. एक रेग्युलर हॉरिझॉन्टल रोड आहे आणि एक बँक्ड रोड आहे. 2 रोड आहेत आपल्याला, समजून घ्या. तर त्यातल्या हॉरिझॉन्टल रोडवरती गाडी मला टर्न करायची आहे, तर मॅक्सिमम स्पीड किती पाहिजे हा 1 नंबरचा क्वेश्चन झाला. आणि मॅक्सिमम स्पीड काढायचा आहे फक्त हॉरिझॉन्टल रोडच्या ऐवजी थोडासा बँक्ड रोड असेल, बँकिंग ऑफ रोड तो आहे. ती पण व्हिडिओ येणार आहे. मी पर टॉपिक वरती रिव्हिजन क्विक रिव्हिजनच्या व्हिडिओ नेक्स्ट करतोय आणि ते तुमच्या समोर येतील लवकरच. त्यामुळे चॅनलला तुम्ही कंटिन्यू राहा. आता आपण पुन्हा एकदा कॉन्सन्ट्रेट करूयात. इथं 2 टाईपचे रोड मी सांगितलेले होते. एक हॉरिझॉन्टल रोड आहे. हॉरिझॉन्टल रोडवरती गाडी आपल्याला टर्न करायची आहे, तर किती स्पीडनं टर्न करायला पाहिजे मॅक्सिमम, की जेणेकरून गाडी माझी स्किड नाही होणार. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे Vmax इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्यूएस आरजी. इथं म्यूएस म्हणजे आहे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. त्यानंतर इथं जसं मी मगाशी म्हटलं की वेल ऑफ डेथ वाला एक्झाम्पल आहेत. आपण भरपूर वेळा सर्कस अटेंड केलेली असेल तर त्या सर्कसमध्ये एक असे पण स्टंट असतात की त्याच्यामध्ये काय केलं जातं, एक मोटरसायकल असतो आणि तो फिरत असतोय, पण तो हॉरिझॉन्टली फिरत असतोय, म्हणजे सॉरी व्हर्टिकल सर्कल्स वरती फिरत असतोय असं, पण तो खालती पडत नाही. ह्याचा अर्थ समजावून घ्या की तिथं मिनिमम स्पीड त्याला फिरण्यासाठी लागणार आहे. मॅक्सिमम तो फिरणारच आहे स्पीडनं, पण मिनिमम असं कुठलं स्पीड पाहिजे की जेणेकरून तो खाली नाही पडणार. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे बी मिनिमम इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आरजी अपॉन यू. व्ही मिनिमम किती आहे, स्क्वेअर रूट ऑफ आरजी अपॉन व्ही. आता हे जे 3 ऍक्च्युली हे सेफ स्पीड आहे. जर परत एकदा लक्ष द्या. सो मगाशी मी सांगितलं एक हॉरिझॉन्टल रोड आहे आणि गाडी टर्न करायची आहे. हॉरिझॉन्टल रोडवर गाडी टर्न करायची आहे, किती स्पीड पाहिजे, तर Vmax इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू आरजी. गाडी बँक केलेली आहे. गाडी काय केलेली आहे थोडीशी, म्हणजे रोड काय केलेला आहे बँक. आता 3 स्पीड आहेत.
तर गाडी बँकिंग रोडवरती जात असताना सेफ किती स्पीडनं जाऊ शकते? 1 नंबर. 2 नंबर, गाडी स्लोपमुळे ही खालती येऊ शकते, काय लागले काय? त्यामुळे ती खालती येऊ नये म्हणून त्या गाडीचं मिनिमम स्पीड किती पाहिजे टर्न करताना? दुसरा. आणि 3 नंबर, गाडी मॅक्सिमम किती स्पीड आपण टर्न करू शकतोय? तर व्यवस्थित लक्ष द्या, पुन्हा रिपीट करतो. तर सेफ स्पीड, इकडे पडू नये म्हणून मिनिमम स्पीड, इकडे जाऊ नये म्हणून मॅक्सिमम स्पीड. 3 स्पीड आहेत आपल्याला. तर त्यापैकी सेफ वाला हे आहे. त्यानंतर आपण खालती बघू शकतो इथं. येस, इथं खालती बघितल्यानंतर इथं अँगल ऑफ बँकिंगचा पण फॉर्म्युला दिला आहे, tan इनव्हर्स ऑफ v²/rg. इथं बहुतेक ते असेल, जरा लक्ष द्या इकडे. हा, जरा इथं नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला दिसेल, इथं मिनिमम स्पीड आहे बघा. हे मिनिमम स्पीड मध्ये v मिनिमम इज इक्वल टू √rg tan θ मायनस μs 1 प्लस μs tan θ. आणि v मॅक्सिमम साठी थोडंसं चेक करा, हे मायनसचं इथं प्लस झालं पाहिजे. सर का प्लस झालं पाहिजे? बघा, इथं v मिनिमम पाहिजे आहे. जेव्हा तुला स्पीड मिनिमम पाहिजे असते त्यावेळी तुम्हीच मला सांगा, न्यूमरेटर हा लहान पाहिजे. v मॅक्सिमम जेव्हा ही इकडची व्हॅल्यू तुम्हाला मॅक्सिमम पाहिजे आहे त्यावेळी न्यूमरेटर तुमचा जास्त पाहिजे, बरोबर ना? मग जास्त येण्यासाठी इथं प्लस टाकलं पाहिजे का मायनस? जास्त येण्यासाठी ऑब्व्हियसली इथं प्लस टाकलं पाहिजे. इथं प्लस टाकलं की ह्याच्या अपोजिट इथं टाकायचं मायनस. त्यामुळे हे 2 फॉर्म्युले इम्पॉर्टंट होते, त्यामुळे आपण इतका वेळ घालवला याच्यावरती. त्यानंतर टाइम पिरियडचं इक्वेशन आहे. टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे t इज इक्वल टू 2π√L cos θ/g. टाइम पिरियडला 1 अपॉन टाकलं की फ्रिक्वेन्सी मिळेल. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला होणार 1/t इज इक्वल टू 2π√. ह्याला उलट करायचं बेसिकली, g/L cos θ. हे पण एक इक्वेशन आहे कोनिकल पेंडुलम मधलं. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता थोडंसं, हा इथं 9th फॉर्म्युला आहे. 9th फॉर्म्युल्यामध्ये VCM, दॅट इज व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. अगेन जरा लक्ष द्या इकडे, 2 मिनिटात क्लिअर करून घेतो. कुठलीही बॉडी जर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असेल, म्हणजे असं होईल की एखादा मी दगड घ्यायला लागलोय, स्टोन घ्यायला लागलोय, त्याला मी दोरीने बांधलेला आहे आणि मी त्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरवा लागलोय. कळा लागले का बघा? तर 3 टाईपचे मेन क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये, थेरीच्या वाईज, न्यूमरिकलच्या वाईज. जेव्हा मी त्याला फिरवत असेल तर टॉपची वेलॉसिटी किती, मिडवेची किती आणि बॉटमची किती, 3 वेलॉसिटी लक्षात ठेवायचं आहे. तर तिथं असणार आहे √rg, √3rg आणि √5rg. हे एक वेलॉसिटीचं झालं. त्यानंतर दुसरं कुठली पण पोझिशन असू दे ह्याच्यामध्ये VCM मध्ये, जरा समजून घ्या. एक जर मी असं फिरवा लागलोय तर ते होणार आहे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, पण हे असं फिरवा लागलोय तर ते होणार आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. तर आपल्याला व्हर्टिकलचा विचार करायचा आहे. व्हर्टिकल मध्ये टॉप असणार आहे √rg, √3rg, √5rg. त्याच्यानंतर इथं एनर्जी, कुठल्या पण पॉइंटला एनर्जी किती असणार आहे? तर 5/2 mrg असणार. किती असणार आहे? 5/2 mrg. त्यानंतर टेन्शनचा डिफरन्स, हा तिसरा क्वेश्चन आहे. तर टॉपला जे टेन्शन असते ते 0 असते, बॉटमला जे टेन्शन असते ते 6 mg असते. आता ते कळेल तुम्हाला, ते एक्सप्रेशन आहे. टॉपला टेन्शन 0, बॉटमला 6 mg आणि मिडवेला 3 mg असते. तर हे तिन्ही पण फॉर्म्युले इम्पॉर्टंट होते. जे की बघा 3 mg कुठल्या पण पॉइंटला असेल तर हा फॉर्म्युला होईल. आणि हे वेलॉसिटीवाला. नेक्स्ट आपण बघूयात, 9 झालेला आहे. नेक्स्ट आपण बघूयात 10th आहे. इथं मॅक्सिमम, इथं परत कॉन्व्हेक्स ब्रिज आहे, म्हणजे या टाईपचा ब्रिज आहे. जरा लक्ष द्या इकडे. सपोज या टाईपचा ब्रिज आहे, तर या टाईपचा ब्रिज वरती ऑलरेडी व्हेकल गेलेला आहे. तर तिथं मॅक्सिमम स्पीड त्याचे किती पाहिजे? तर √rg आहे, जेव्हा तुम्ही म्यू कॅन्सल करणार आहे. नेक्स्ट आहे थोडंसं अॅनालॉगी दिलेलं आहे इथं ट्रान्सलेशनल मोशन आणि रोटेशनल मोशन मध्ये. ट्रान्सलेशन म्हणजे लिनियर म्हणू शकताय, रोटेशनल म्हणजे तुम्हाला माहिती आहे एखादा ऑब्जेक्ट तुम्हाला रोटेट, मी सपोज हा ऑब्जेक्ट घेतला, जरा लक्ष द्या इकडे. सपोज हा ऑब्जेक्ट घेतला तर हा ऑब्जेक्ट रोटेट करून दाखवतो मी तुम्हाला. हा रोटेट झाला, कळायला लागले का बघा? हे रोटेशनल मोशन असेल त्याचं, आणि हे ट्रान्सलेशनल मोशन असेल, म्हणजे लिनियर टाईप. सो लिनियर मध्ये डिस्प्लेसमेंट s असणार, अँग्युलर मध्ये किंवा रोटेशनल मध्ये डिस्प्लेसमेंट थीटा असणार. लिनियर मध्ये वेलॉसिटी v असणार आहे, अँग्युलर मध्ये वेलॉसिटी ओमेगा असणार. मी मगाशी सांगितलं डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन. काय सांगितलं? डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन. तुम्हाला वेलॉसिटी पाहिजे असेल त्याच्यावरती कोण आहे बघायचं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. किती सोपं आहे बघा. तुम्हाला ऍक्सेलरेशन पाहिजे असेल, तुम्हाला त्याच्यावरती कोण आहे बघायचं, दॅट इज वेलॉसिटी अपॉन टाइम. सो हे तसं बनत जाईल. वेलॉसिटी पाहिजे ह्याच्यावरती कोण आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ऍक्सेलरेशन पाहिजे ह्याच्यावरती कोण आहे, वेलॉसिटी अपॉन टाइम. सेम इकडे बघा, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा पाहिजे त्याच्यावरती कोण आहे, θ/t. अल्फा पाहिजे त्याच्यावरती कोण आहे, दॅट इज dω/dt. तसंच इकडे मास असेल, इकडे I असेल, इकडे लिनियर मोमेंटम P आहे, इकडे L असेल अँग्युलर मोमेंटम, इकडे फोर्स आहे F, इकडे आहे टॉर्क, कारण की टॉर्क हा रोटेशनल इफेक्ट देतो त्यामुळे तिथे टॉर्क असेल. त्यानंतर वर्क डनचा फॉर्म्युला आहे, इकडे पण वर्क डन आहे, फक्त वर्क डन इकडे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट होणार. सपोज एका बॉडीवरती फोर्स लावा लागलोय आणि त्या बॉडीचं लिनियर डिस्प्लेसमेंट व्हायला लागले, तो होईल तिथला टॉर्क किंवा वर्क डन होईल. इथं जो टॉर्क असेल तो रोटेशनल इफेक्ट देईल, दॅट इज W इज इक्वल टू τ बार इंटू dθ/. सो पॉवरचा पण फॉर्म्युला नेक्स्ट बघून घ्या. कायनेटिक एनर्जी इंपॉर्टंट आहे, 1/2 mv², इकडे होणार आहे 1/2 I⍵². नेक्स्ट आपण बघू शकतोय. येस, नेक्स्ट आहे अॅनालॉगी. थोडंसं इथे इक्वेशन्स बद्दल तुम्हाला ऑलरेडी 3 इक्वेशन्स माहिती आहे. v इज इक्वल टू u प्लस at,
एस इज इक्वल टू युटी प्लस 1/2 एटी स्क्वेअर, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. हे तीन जे इक्वेशन्स आहेत ते लिनियर साठी, तेच अँग्युलर साठी करायला गेलं तर थोडंसं रिप्लेस करावं लागेल. यू ला ओमेगा न, व्ही ला ओमेगा नॉट न, व्ही ऍव्हरेज ला ओमेगा ऍव्हरेज न थोडंसं लक्षात ठेवावं लागेल. ए ऍक्सेलरेशन आहे, अँग्युलर मध्ये ऍक्सेलरेशन असते अल्फा, ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. इथे एस डिस्प्लेसमेंट आहे, इथे थीटा असते. या पद्धतीने हा चार्ट होईल. हे तीन इक्वेशन्स बघून घ्या तुम्ही. त्यानंतर आहे कायनेटिक एनर्जी. एक मिनिट, इथं आहे थोडंसं लक्ष द्या इकडं. इथं मोमेंट ऑफ इनर्शिया असेल. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे थोडक्यात इथं तुमचा सर्क्युलर वाला पार्ट संपलाय. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे रोटेशनलचा पार्ट चालू झालाय. मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर आहे. के इज इक्वल टू, आता इथं के म्हणजे रेडियस ऑफ डायरेक्शन आहे. के इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आय बाय एम आहे. हे दोन प्रिन्सिपल खूप महत्वाचे आहेत. दॅट इज थेरम ऑफ पॅरल ऍक्सिस, थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस इम्पॉर्टंट आहे. ट्रान्सलेशन एनर्जी आपण बघितली मगाशी 1/2 mv स्क्वेअर असते. रोटेशनल बघितली 1/2 आय ओमेगा स्क्वेअर आहे. त्यानंतर फॉर्म्युला नंबर 16 बघू शकतो आपण परत एकदा. तुम्ही जरा लक्ष द्या इकडे. हे बघत असताना रोलिंग मोशनचा विचार करायला पाहिजे. त्याच्या आधी कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी, थोडंसं लक्ष द्या इकडे. रोलिंग बॉडी मी तुम्हाला इथेही दाखवू शकतो. सपोज एखादा स्लोप आहे आणि ही बॉडी रोल होत यायला लागली खाली, म्हणजे असे होईल. कळायला लागले बघा. रोल होणे म्हणजे समजून घ्या काय आहे. रोल होणे म्हणजे ती बॉडी स्वतःभोवती पण फिरायला पाहिजे, म्हणजे रोटेशनल मोशन पण असायला पाहिजे, आणि लिनियर पण, म्हणजे ती सरळ पण आली पाहिजे. जरा प्रॉपरली चेक करा. सपोज हे रोल व्हायला लागले, खालती यायला लागले, बरोबर आहे ना. रोल होत खाली यायला लागले म्हणजे ती बॉडी स्वतःभोवती पण फिरायला लागली. पण हे होताना तितकंच नाही होत आहे, फक्त ती लिनियर पण यायला लागली, म्हणजे दोन्ही पण मोशन आहे. त्याला आपण म्हणतोय रोलिंग मोशन. सो रोलिंग मोशन मध्ये दोन एनर्जी असणार आहेत. कायनेटिक म्हणजे लिनियर वाली प्लस रोटेशनल वाली. दोघांचा इफेक्ट बघितला की हा फॉर्म्युला होईल. तर ते होत असताना त्याचं स्पीड किती आहे, त्याचा फॉर्म्युला हा आहे. त्यानंतर त्याचं डिस्प्लेसमेंट किती निघायला लागलं, इथं बघू शकतो आपण. एस म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट किती असतं, त्याचा फॉर्म्युला हा आहे. आणि नेक्स्ट आपण बघू शकतो त्याचा ऍक्सेलरेशन साठी फॉर्म्युला, लिनियर ऍक्सेलरेशन किती असणार आहे, ए इज इक्वल टू जी सेंटर अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. नेक्स्ट थोडंसं 17 फॉर्म्युला आपण बघूयात इथं. येस, 17 फॉर्म्युलामध्ये अँग्युलर मोमेंटम दिलेला आहे. एल इज इक्वल टू आय ओमेगा. ओमेगाचा फॉर्म्युला इथं दिलेला आहे. जर टॉर्क 0 असताना, म्हणजे अँग्युलर मोमेंटम किती असणार आहे, टॉर्क 0 असताना अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असणार आहे. त्यामुळे इथं आपण बघू शकतोय. तर इथं डीएल बाय डीटी इज इक्वल टू कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह आपण म्हणलेलं कॉन्स्टंट म्हणलेलं 0 आहे. नेक्स्ट बघू शकतो आपण. येस, नेक्स्ट आहे इथं थोडंसं परत काय दिलेलं आहे तुम्हाला माहिती आहे. हा जो चार्ट आहे खूप इम्पॉर्टंट आहे. 1 मार्क 2 मार्क्सचे क्वेश्चन मॅक्सिमम इथले असतात. 3-4 ऍप्लिकेशन सांगतो, लक्ष देऊ नये का. नंबर 1 आहे रिंग, सॉरी नंबर 1 रॉड आहे. सॉलिड रॉड आहे. तो सेंटरवरती फिरवा. सपोज हा सॉलिड रॉड आहे, त्याला सेंटरवरती फिरवा लागला तर तो असा फिरेल, आणि तो असा फिरत असेल तर तिथं मोमेंट ऑफ इनर्शिया किती येईल सॉलिड रॉडचा. त्यानंतर येणार आहे रिंग. तुम्ही एक बांगडीचा विचार करू शकताय. तर रिंग जर सेंटरवरती फिरणार असेल तर तिथं एम आर स्क्वेअर असतो. रॉड जर असेल तर एम एल स्क्वेअर बाय 12 असेल, मे बी असेल ते. त्यानंतर रिंग आहे, थिन आहे, एम आर स्क्वेअर बाय 2, फक्त हे डायमीटर वरती फिरायला लागले. नेक्स्ट बघू शकतो आपण. येस, इथं डिस्क आहे, डिस्क आहे. येस, सिलेंडर आहे, सॉरी. तर ह्याच्यासाठी हा होईल. त्यानंतर परत एकदा डिस्क आहे. डिस्क साठी बघितला तर इथं एम आर स्क्वेअर बाय 2 होईल. तोच जर डायमीटर म्हटलं तर ह्याला 2 न डिवाइड करायला एम आर स्क्वेअर बाय 4 होईल. त्यानंतर इथं सॉलिड स्पिअर आहे. सॉलिड स्पिअरचा, सॉरी हॉलो स्पिअर आहे 2/3 एम आर स्क्वेअर. तोच जर स्पिअर सॉलिड असेल तर 2/5 एम आर स्क्वेअर. तोच जर शेल असेल, म्हणजे 2-2 रेडियस असतील, तर त्याच्यासाठी हा असा फॉर्म्युला होईल. नेक्स्ट असेल तो मगाशी ऑलरेडी डिस्कस केला आपण. जर सॉलिड रॉड असेल, सेंटरवरती फिरायला लागलाय, म्हणजे हे असं फिरायला लागलंय, तर एम एल स्क्वेअर बाय 12 होईल. त्यानंतर सॉलिड रॉड आहे, एका एंडला फिरायला लागले, म्हणजे सपोज सॉलिड रॉड एका एंडला फिरायला लागले म्हणजे ते असं फिरेल. सो तेव्हा होईल एम एल स्क्वेअर बाय 3. त्यानंतर प्लेट आहे जी की त्यासाठी हे होईल. नेक्स्ट बघूयात आपण. येस, इथं नेक्स्ट आहे युनिफॉर्म सॉलिड रॉड, सॉरी सॉलिड राईट अँगल, राईट सर्क्युलर कोन आहे, त्यावेळी हा होईल 3/10 एम आर स्क्वेअर. आणि असे फॉर्म्युले दिलेले आहेत ते तुम्ही क्लिअरली बघू शकताय. फक्त त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, त्याचं सगळ्याचं काय इम्पॉर्टंट आहे. रेडियस ऑफ डायरेक्शन पण खूप इम्पॉर्टंट आहे, लक्ष ठेवलं पाहिजे. नेक्स्ट घ्या. नेक्स्ट आपण बघूयात इथं रॉड आहे, रिंग आहे. परत एकदा मी कंबाईन करून छान एक टेबल तयार केलेला आहे. दोन्ही पण फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत, हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता. नेक्स्ट आपण बघूयात. चला नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट ह्याच्याही नेक्स्ट घ्या. टॉपिक मला वाटतं नेक्स्ट स्टार्ट होईल. येस, अजून हा पण एक त्यातलाच एक छोटासा पार्ट होता ज्याच्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे आणि रेडियस ऑफ गायरेशन दिलेला आहे. नेक्स्ट आपण बघूयात. येस, आता नेक्स्ट टॉपिक आपण स्टार्ट होतोय. नेक्स्ट टॉपिक आपला सेकंड टॉपिक आहे. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की हा टॉपिक थेरी वाईज खूपच इम्पॉर्टंट आहे. यातले थेरी सोडणे म्हणजे हातातले मार्क दिल्यासारखे आहेत. तर पण तरी देखील न्यूमरिकल पण खूप इम्पॉर्टंट आहे. न्यूमरिकलचा बघूयात आपण. इथं टी इज इक्वल टू एफ बाय एल वगैरे हे सगळे फॉर्म्युले. तर ह्याच्या बेसिकली इथं व्हेरियस ऍप्लिकेशन आहेत. रिंग आहे, डिस्क आहे, पण त्याच्यासारखे आपल्याला ते सॉलिड सॉरी फोर्सचे वगैरे फॉर्म्युले येतील तिथं. टी इज इक्वल टू एफ अपॉन एल हा बेसिक फॉर्म्युला आहे. टी इज इक्वल टू एफ अपॉन एल, एफ इज इक्वल टू टी एल. मग एल प्रत्येक वेळी चेंज होत जाईल, म्हणजे तुमचं ऍप्लिकेशन जसं असेल तसं.
त्यानंतर जर बघितलं नेक्स्ट आपण बघूयात, येस नेक्स्ट आपण बघूयात तर इथं सेकंड फॉर्म्युला मे बी असेल, लक्ष द्या इकडं. येस इथं आहे डायरेक्ट थर्ड फॉर्म्युला आहे, डी इज इक्वल टू टी इंटू डी ए. त्यानंतर इक्विलिब्रियमसाठी थोडासा कॉस थिटाचा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल, T2 मायनस T1 अपॉन T3. तर T1 T2 T3 हे काय ते दिलेलं आहे. त्यानंतर एक्सेस प्रेशर ड्रॉप थोडंसं आपण नेक्स्ट बघूयात, जरा लक्ष द्या इथं. हा इथं बघूयात आता एक्सेस प्रेशर ड्रॉप इनसाइड द लिक्विड ड्रॉप. तुम्हाला माहिती आहे जर तो ड्रॉप असेल ड्रॉप तर तो 2T/R येतो, आणि जर बबल असेल तर 4T/, ड्रॉप असेल तर 2T/R, बबल असेल तर 4T/R, कारण की त्याला दोन सरफेस येतात तुम्हाला माहिती आहे. पण हा इम्पॉर्टंट आहे मला वाटते, हे 3 हे 7 8 9 हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यात काय इम्पॉर्टंट आहे, या टाईपचे क्वेश्चन न्यूमेरिकल फिक्स करून जावा, थोडंसं महत्वाचं आहे, ट्रिकी टाईप आहेत. नंबर ऑफ ड्रॉपलेट्स आहेत, ड्रॉपलेट म्हणजे ज्याची रेडियस लहान असणार आहे. नंबर ऑफ ड्रॉपलेट्स आहेत, त्याचा कंबाईन होऊन एकच ड्रॉप व्हायला लागलाय, समजून घ्या. नंबर ऑफ ड्रॉपलेटचा एक ड्रॉप व्हायला लागलाय, हे होत असताना किती वर्क डन झालंय, या टाईपचा क्वेश्चन. किंवा एक सिंगल ड्रॉप आहे, त्याचे नंबर ऑफ ड्रॉपलेट्स व्हायला लागले, त्यावेळी किती वर्क डन असणार आहे, या टाईपचे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. नेक्स्ट बघूयात आपण. तर इथं राईज ऑर फॉल ऑफ कॅपिलरी आहे, तर ते पण इम्पॉर्टंट आहे. अगेन हे तुम्ही व्यवस्थित करू शकताय. त्यानंतर हे इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये अजून जर बघितलं तर टी इज इक्वल टू आर एच रो जी अपॉन 2T कॉस थिटा, म्हणजे या टाईपचे क्वेश्चन्स आहेत, ते खूप इम्पॉर्टंट आहेत. ह्याच्यावरती न्यूमेरिकल बऱ्याच झालेले आहेत, 1-1 मार्कचे 2-2 मार्क्स ह्याच्यावरती न्यूमेरिकल येतात. त्यानंतर तुम्ही बघितला तर प्रेशरचा एक बेसिक फॉर्म्युला आहे, लक्षात आला पाहिजे. त्यानंतर 17 फॉर्म्युला आपण जर इथं बघितला, येस फॉर्म्युला नंबर 17, येस इथं बघितला तर टोटल प्रेशरचा आहे, गेज प्रेशर वगैरे आपण म्हणू शकतो याला. P मायनस P नॉट ला गेज प्रेशर म्हणू शकतो, तो पण इम्पॉर्टंट आहे. पास्कल्स लॉ तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, 1-1 मार्क्ससाठी फर्स्ट प्रायोरिटी असणार आहे माझ्या तरी ह्याच्यासाठी. तर त्यानंतर आपण बघू शकतोय पास्कल्स लॉ नंतर क्रिटिकल वेलॉसिटी आहे, VC इज इक्वल टू आर इटा रो डी असले फॉर्म्युले आहेत. त्यानंतर ते इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर टर्मिनल वेलॉसिटी इम्पॉर्टंट आहे हा फॉर्म्युला. त्यानंतर इक्वेशन ऑफ कंटिन्युटी इम्पॉर्टंट आहे, A1 V1 इज इक्वल टू A2 V2, हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, तो लक्ष देऊन करायला पाहिजे. त्यानंतर न्यूटन्स फॉर्म्युला आहे, न्यूटन्स फॉर्म्युलामध्ये F इज इक्वल टू इटा ए dV/dx, हा पण एक इम्पॉर्टंट आहे, लक्ष देऊन करायला पाहिजे. त्यानंतर बर्नौलीज इक्वेशन आहे, बर्नौलीज इक्वेशन मध्ये T1 प्लस 1/2 रो V1 स्क्वेअर प्लस रो GH1, तेच फक्त इथे जे 1-1 आहे ते इकडे जाऊन 2-2 होणार आहे. सगळे फॉर्म्युले सेमच असणार आहेत. ओके, नेक्स्ट टॉर्सियल्स लॉ आहे जो इम्पॉर्टंट आहे. अगेन व्हॉल्यूम फ्लक्स तुम्हाला माहिती आहे की किती व्हॉल्यूम गेलेला आहे किती टाइमसाठी, त्याच्यासाठी dV/dt असा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. मास फ्लक्सचा फॉर्म्युला आहे. नेक्स्ट आपण बघू शकतोय, हे थोडेसे इम्पॉर्टंट पॉईंट होते याच्यातले, थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे होतं, हे समरी टाईप केलेलं आहे. नेक्स्ट आपला टॉपिक स्टार्ट होतोय. त्या नेक्स्ट टॉपिक मध्ये जरासं लक्षात ठेवा की हे जे सगळे नंबर्स आहेत, हा टॉपिक जर तुम्हाला हातात घ्यायचा असेल तर सगळ्यात पहिला हे नंबर्स आले पाहिजे. जस्ट लाईक गॅस कॉन्स्टंट आहे, ॲव्होगॅड्रोज नंबर आहे, असे बरेचसे जे कॉन्स्टंट आहेत या टॉपिक मध्ये मी सगळं एका पेजवरती बसवलेलं आहे आणि ती इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित करायला पाहिजे. देन येस नेक्स्ट आपण बघूयात ह्याच्यातले फॉर्म्युल्यामध्ये सुरुवात करूयात आपण आयडियल गॅस पासून. आयडियल गॅसचं तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, PV इज इक्वल टू NRT आहे. आयडियल गॅसचं इक्वेशन कसं आहे, PV इज इक्वल टू NRT, त्या टाईपचे क्वेश्चन्स इथे मी ऑलरेडी इन्क्लूड केलेले आहेत. तर इथं PV इज इक्वल टू KT पण होतंय, सो K म्हणजे बोल्झमन कॉन्स्टंट वगैरे, सो या टाईपचे आपण इथं बघू शकतो. मीन फ्री पाथ आहे, मीन फ्री पाथ म्हणजे तुम्हाला माहिती आहे इट इज द सम अँड इट इज द मीन ऑफ फ्री पाथ. फ्री पाथ आपण लॅम्बडानं दाखवतोय, त्याचा मीन म्हणून लॅम्बडा आहे. λ1 λ2 असं बघताय तर इथं लॅम्बडा त्याचा मीन होईल, तर इथं मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. अच्छा हे पण इम्पॉर्टंट आहे, मीन वेलॉसिटी, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, 3 व्हेलॉसिटी आहेत. मीन वेलॉसिटी, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, हे तिन्ही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत यातले, न्यूमेरिकल्सचे फॉर्म्युले आहेत, इम्पॉर्टंट आहेत. याच्यावरती येस थोडंसं आपण खालती बघूया. तिथे बॉयल्स लॉ आहे. बॉयल्स लॉ म्हणजे माहिती आहे तुम्हाला, PV इज इक्वल टू कॉन्स्टंट असते, P इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू V असते, टेम्परेचर तिथं कॉन्स्टंट असते. त्यानंतर हा बराच इम्पॉर्टंट, हा RMS वाला, हा ह्याच्यावरती न्यूमेरिकल येण्याचे खूप चान्सेस आहेत, 3PV/m किंवा 3RT/m. त्यानंतर 2 गॅसेस साठी हे आपल्याला रेशो वगैरे येईल. नंतर 2 गॅसेस फॉर RMS स्पीड साठी पण हा इम्पॉर्टंट आहे. देन फॉर्म्युला नंबर 10 बघूयात इथे. अच्छा हे पण थोडंसं बघावं लागेल, कायनेटिक एनर्जी पर व्हॉल्यूम पर मॉलिक्यूल पर किलोग्राम, हे जे 3-4 फॉर्म्युले आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. बऱ्याचदा काय होते आपण हे फॉर्म्युले निग्लेक्ट करतोय, नको जाऊ दे कसं लक्षात राहत नाही, पण नेमकं त्याच वरचा क्वेश्चन आलेला आहे. अशा टाईपचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण सोडायचे नाहीत. ऍटलिस्ट 2 वेळा तरी फॉर्म्युले ते बघून जावा, 1-2 वेळा तरी व्यवस्थित बघून जावा, जितकं लक्षात राहते त्याच्यावर ऍटलिस्ट ट्राय करा सॉल्व्ह करायचं. त्यानंतर चार्ल्स लॉ तुम्हाला माहितीच आहे, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर डाल्टन्स लॉ वगैरे जे आहेत, हा थोडासा आपण स्किप करू शकतोय, म्हणजे असं म्हणा की थोडासा नाही आहे इम्पॉर्टंट, पण लक्षात ठेवायला पाहिजे. सेम डिग्री ऑफ फ्रीडम आणि त्याच्यावरचे फॉर्म्युले, ठीक आहे. इथं बघू शकतोय आपण
सो मोनोएटॉमिक गॅस हे स्किप करून अजिबात चालणार नाहीये, लक्षात ठेवा. ह्याच्यावरती खूप इम्पॉर्टंट आहे. मोनोएटॉमिक साठी गॅमा इज इक्वल टू 5/3 असतंय. डायटॉमिक साठी गॅमा इज इक्वल टू 7/5 असते, पण तो डायटॉमिक रिजिड आहे. नॉन रिजिड साठी बघितलं तर गॅमा इज इक्वल टू 9/7 असणार आहे. त्यानंतर पॉलिएटॉमिक साठी हा फॉर्म्युला लक्षात ठेवायला पाहिजे, CP/CV 4+F/3 F आहे. सो F म्हणजे डिग्री म्हणजे व्हायब्रेशनल मोड आहे. तुम्हाला माहिती आहे टेम्परेचर जर वाढलं तर आपण त्याच्यामध्ये व्हायब्रेशनल दोन मोशन ऍड करतोय, दोन व्हायब्रेशनल मोशन ऍड करतोय. इतकं फक्त डोक्यात ठेवा, न्यूमरिकलच्या वेळी अजून चांगलं कळेल ते. नेक्स्ट आपण बघूयात. येस, इथं नेक्स्ट बघितलं तर स्पेसिफिक हीट कपॅसिटी हा एक फॉर्म्युला झालेला आहे, ऑलरेडी इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला माहिती आहे की सॉलिड साठी लक्षात ठेवा, जास्त करून मी म्हणेन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स हा असा फॉर्म्युला आहे की तुम्हाला माहिती आहे की स्किप केलं तर कम्प्लिटली हातातले मार्क गेल्यासारखे. खूप इझी आहे. साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवा, लॉ लक्षात ठेवा, मार्क घेऊन जावा, असातला प्रकार आहे हा सगळा फर्स्ट लॉ. त्यानंतर मेयर्स रिलेशन इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर अगेन गॅमा वगैरे. त्यानंतर मेयर्स रिलेशन इन टर्म्स ऑफ मोलर स्पेसिफिक हीट कपॅसिटी दिलेला आहे R/J. त्यानंतर रेडियंट. आता अच्छा, हा एक सगळ्यांचा तुमचा फेवरेट क्वेश्चन आहे, कारण की सर सोपा आहे. हा क्वेश्चन सोपा आहे, त्यामुळे खूप इम्पॉर्टंट असं तुम्हाला वाटेल, पण ठीक आहे, तो असू दे, क्वेश्चन आहे. पण त्याच्याहून पण भरपूर सारी इम्पॉर्टंट आहे, त्याच्याकडे निग्लेक्ट आपण करून चालणार नाही. सो Q इज इक्वल टू QA प्लस QT प्लस QR. तुम्हाला माहिती आहे QR, QT, त्यानंतर QA हे काय, हीट ऍब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन आहे. त्यानंतर प्रत्येकाचे त्याचे रेशो आहेत. त्यानंतर आपण बघू शकतो त्याचे रेशो जे आहेत A इज इक्वल टू QA/Q, म्हणजे प्रत्येक ते होईल. तुम्हाला माहिती असू दे की ह्याचे जे सर ह्याला युनिट काय असणार, डायमेन्शन काय असणार, काहीच नसणार, कारण की जे वरती आहे क्वांटिटी तेच खालती आहे, कॅन्सल होणार. कॅन्सल झाल्यानंतर युनिटलेस क्वांटिटी, डायमेन्शनलेस क्वांटिटी. एक ट्रिकी म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. विन्स डिस्प्लेसमेंट लॉ तुम्हाला माहिती आहे, लॅम्बडा मॅक्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर, ऍब्सोल्यूट टेम्परेचर. बी ची व्हॅल्यू लक्षात ठेवावी लागेल. मे बी असं चान्सेस आहेत की बी ची व्हॅल्यू तुम्हाला मेन जी सप्लिमेंट, मेन जो क्वेश्चन पेपर येतो त्याच्यात पण ते इन्क्लूड करतात, पण नॉट शुअर, तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. नेक्स्ट आहे येस 20 इमिसिव्ह पॉवर R इज इक्वल टू Q/AT. ह्याच्यावरनं डेफिनेशन पण तयार करू शकतो. इमिसिव्ह पॉवर इज द रेट ऑफ हीट पर युनिट एरिया पर युनिट टाइम असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर इमिसिव्हिटी दॅट इज इमिसिव्ह पॉवर ऑफ द ब्लॅक बॉडी असं लक्षात ठेवू शकतोय. त्याचा रेशो क्रिचॉफ्स लॉ आहे. क्रिचॉफ्स लॉ A इज इक्वल टू E, दॅट इज ऍब्सॉर्प्शन इज इक्वल टू इमिसिव्हिटी. त्यानंतर स्टीफन्स लॉ आहे, RB इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T⁴. इथे सिग्मा कॉन्स्टंट आहे. सिग्माची व्हॅल्यू लक्षात ठेवायला पाहिजे. 5 पॉईंट, हिची टेक्निक अशी आहे बघा, 5.67 इंटू 10⁻⁸ आहे, दॅट इज 5.67 इंटू 10⁻⁸ युनिट, थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतर क्वांटिटी ऑफ रेडियंट हीट इमिटेड बाय ब्लॅक बॉडी, दोन इम्पॉर्टंट आहे. टेम्परेचर थोडंसं जर दिलं नसेल, एकच टेम्परेचर दिलं असेल तर T⁴ येईल. जेव्हा टेम्परेचर चेंज वगैरे होईल, सराउंडिंगचं दिलं असेल त्यावेळी हे फॉर्म्युला येईल. त्यानंतर रेडियंट हीट फॉर द ऑर्डिनरी बॉडी, रेट ऑफ इमिशन, हे इम्पॉर्टंट आहे, थोडं लक्ष दिलं पाहिजे इथं. येस, नेक्स्ट टॉपिक आलेला आहे थर्मोडायनामिक्स. तुम्हाला माहिती असू दे की थर्मोडायनामिक्स मध्ये सुद्धा थोडेसे पहिलं जे काही इम्पॉर्टंट ज्या व्हॅल्यू आहेत त्या लक्षात ठेवायला पाहिजे. अगेन इथं थर्मोडायनामिक्स मध्ये फर्स्ट लॉ आहे Q इज इक्वल टू डेल्टा U प्लस W. त्यानंतर इंटरनल एनर्जी हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे या इंटरनल एनर्जी थर्मोडायनामिक्स मध्ये. त्यानंतर बॉइल्स लॉ दिलेला आहे, वर्क डन ड्युरिंग. अच्छा, तर हे तरी केलंच पाहिजे, जरा लक्ष द्या इकडं. 4 प्रोसेस तुम्हाला ऑलरेडी मी माझं, जर तुम्ही थेअरीची व्हिडिओ बघितली नसेल इम्पॉर्टंट क्वेश्चनची तर ती प्लीज बघा, कारण की भरपूर रिजन मधून मला ह्याच्याबद्दल रिप्लाय आले की सर तुम्ही जे क्वेश्चन दिलेले आहेत ते प्रिलियमला आलेले आहेत, ते तुमच्या क्लासेसच्या एक्झाम मध्ये आलेले आहेत, त्यामुळे ते प्लीज बघा, इम्पॉर्टंट आहेत ते इम्पॉर्टंट क्वेश्चन केला की तिकडे थेअरी क्लिअर होईल. ह्याच्यातनं फॉर्म्युले क्लिअर केल्यावरती ऍटलीस्ट न्यूमरिकलचा काही पार्ट क्लिअर होईल. त्यामुळे त्याच्यामध्ये मी दिलेला आहे की आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे 4 प्रोसेस, आयसोबारिक, आयसोचोरिक, ॲडियाबॅटिक, ह्या 4 प्रोसेस करणं खूप इम्पॉर्टंट आहे बाळांनो. 3 ते 4 मार्काला या वर्षीसाठी फिक्स क्वेश्चन आहे, असं मी तिथंही बोललोय, या व्हिडिओमध्ये पण बोलतोय. आणि ते जर नाही पडलं तर त्याच्यावरती न्यूमरिकल पडणार. मग सर न्यूमरिकल पडायचं असेल तर काय पडणार, वर्क डन पडणार. क्लिअर आहे, त्याच्यामध्ये वर्क डन म्हणजे 2-3 व्हॅल्यू टाकून आपल्याला तिथे वर्क डन काढावं लागणार. या टाईपचे क्वेश्चन इथे विचारू शकतो आपण. नेक्स्ट आपण बघू शकतो इथं ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये PV⁻². आता हे तिन्ही पण प्लीज करा. बऱ्याच जणांना PV⁻ गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट झाली सर ॲडियाबॅटिक प्रोसेस, नाही, इतकंच फक्त नाही आहे. हे दोन्ही पण फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर ॲडियाबॅटिक साठी एक्सपान्शन साठी वर्क डनचा हा फॉर्म्युला आहे. थोडंसं नेक्स्ट बघूयात आपण. आयसोकोरिक साठी वर्क डन नसणार आहे, Q असणार आहे, जो की NCV ΔT येईल. आयसोकोरिक साठी हा वर्क डन असेल, जो की तेच येईल. हे 4ही फॉर्म्युले
आयसोकोरिक साठी लक्षात ठेवा. त्यानंतर इथं बघा मी थोडासा चार्ट असा केलेला आहे की तुम्हाला प्रोसेस कुठली आहे, क्वांटिटी कुठली कॉन्स्टंट राहणार आहे, झिरो काय येणार आहे, आणि रिझल्ट ऑफ फर्स्ट हे सगळं तुम्हाला माहिती आहे की हे सगळं उचलून कुठे टाकायला लागतंय, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये. मग फर्स्ट लॉचा आउटपुट काय येईल. बऱ्यापैकी हा जो चार्ट आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. का सर इम्पॉर्टंट आहे, कारण की ह्या चार्ट मधनं ऍटलिस्ट तुम्ही अगदी थेरीला पण पडलं तरी 2-3 पॉईंट लिहू शकताय. फॉर एक्झाम्पल मी म्हटलं आयसोबारिक प्रोसेससाठी तुम्ही हे लिहू शकता की फॉर आयसोबारिक प्रोसेस वाचा की हे क्वांटिटी रिमेन्स कॉन्स्टंट, कुठली, प्रेशर. सो प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट, पहिला पॉईंट झाला. त्यानंतर क्वांटिटी कुठली झिरो होते, इथं कुठलीच क्वांटिटी झिरो होत नाहीये. रिझल्ट काय असणार आहे, फर्स्ट लॉचा हा असणार आहे. कळायला लागले का बघा. मग जर प्रेशर कॉन्स्टंट असेल तर तुम्ही या प्रोसेसमध्ये PV मध्ये टाकल्यानंतर तिकडचा आउटपुट पण मिळेल तुम्हाला. म्हणजे एक ऍटलिस्ट 3 ते 4 पॉईंट तरी तुम्हाला ह्याच्यातनं क्लिअर कट यायला पाहिजे. चार्ट IMP आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूयात, येस, इफिशियन्सी. आता तुम्हाला माहिती आहे हीट इंजिन आणि रेफ्रिजरेटर असे 2 पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहेत. हीट इंजिन मध्ये तुम्हाला माहिती आहे इंजिन ज्यावेळी शब्द ऐकता त्यावेळी तुम्हाला एनर्जीचं वर्क मध्ये कन्व्हर्जन केलं जातंय, आणि रेफ्रिजरेटर मध्ये वर्क करावं लागतंय हीट प्रोड्यूस किंवा लूज होण्यासाठी. तर त्याच्यासाठी हीट इंजिनसाठी इफिशियन्सी हा शब्द लक्षात ठेवा, आणि रेफ्रिजरेटरसाठी इफिशियन्सी नाही, कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स लक्षात ठेवा. प्लीज हे लक्षात ठेवा काय काय सांगितलेलं आहे. हीट इंजिनसाठी इफिशियन्सी आणि रेफ्रिजरेटरसाठी कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. समजून घ्या, हे 2 वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. बऱ्याच स्टुडंटचं इथंच कन्फ्युजन होते की सर रेफ्रिजरेटर दिलेत आणि इफिशियन्सीचा फॉर्म्युला लिहिलाय, सगळं चुकलंय. तसं करू नका. सो हीट इंजिन म्हटला तर इफिशियन्सी, रेफ्रिजरेटर म्हटला तर कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. काही इतका चेंज होत नाही, फक्त जरा चेक करा. न्यूमरेटर डिनॉमिनेटर इतकं चेंज होते, आणि प्लस काय असते मायनस काय असते हा थोडासा तो साईनचा पार्ट आहे, तो जरा लक्षात घेतला पाहिजे. सो हे अगेन इम्पॉर्टंट आहे सगळं कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स मध्ये. नेक्स्ट आपण बघूयात. नेक्स्ट टॉपिक आपला स्टार्ट होतोय, टॉपिक नंबर 5. तर टॉपिक नंबर 5 मध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे डिफरन्शियल इक्वेशन वरून जे काय सगळे इम्पॉर्टंट आहे ते सगळं इथं दिलेलं आहे. डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे. बऱ्याचदा काय केलं जाते की डिफरन्शियल इक्वेशन एक दिलं जाते, काय दिलं जाते, ओमेगा स्क्वेअर काहीतरी तिथं व्हॅल्यू दिली जाते आणि तुम्हाला पिरियड काढायला विचारतात. किती क्लिअर आहे. ओमेगा स्क्वेअर वरून ओमेगा काढणार, ओमेगा वरून 2π/t करणार, टी काढणार, झालं. म्हणजे इतके पण बेसिक लेवलचे 1-1 मार्कचे बऱ्याच प्रिलियमला आलेले आहेत. मला भरपूर प्रिलियमचे पेपर मुलांनी पाठवलेले आहेत, त्यात मी चेक केलेलं आहे की हे पडलेलं आहे, पण आपण तितकं पण करून जात नाही, त्यामुळे मार्क जातात, हातातला मार्क जाणार आहे. त्यामुळे जर हे जरासं एकदा दोनदा जरी बघितलं तरी क्लिअर होईल. बरं, हा क्वेश्चन थेरीला ऑलरेडी करायला लागलाय, काही एक्स्ट्रा कष्ट करायचंच नाही आहे तुम्हाला, ऑलरेडी तुम्ही थेरीला कष्ट करायला लागला आहे. सो ओमेगा स्क्वेअर वगैरे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर ही अक्षरशः लॉटरी आहे, लक्षात ठेवा. V = ओमेगा स्क्वेअर रूट a² - x². बाळांनो, एकतर थेरी किंवा एकतर न्यूमरिकल VA दॅट इज व्हेलॉसिटी ऍक्सेलरेशन वरती पडायचे खूप चान्सेस आहेत. सर कष्ट किती करावे लागतील हे पॉईंट समजण्यासाठी? 0. काहीच करायला लागणार नाही. एक तासभर जरी पुस्तक घेऊन बसला, ते वाचत बसला, क्लिअर कट सगळं समजून जाणार आहे. इतकं सोपं एक्सप्रेशन आहे सर. ज्याचा मॅथ्स आहे त्याला तर क्लिअरच आहे, म्हणजे त्याला खूपच चांगलं करणार आहे. सो अगेन वेलॉसिटी मॅक्सिमम कुठं असते, मिनिमम कुठं असते, कॉमन सेन्स आहे. एक मी स्प्रिंग ब्लॉक वाला एक्झाम्पल घेतलं, ते मॅक्सिममला गेलं तर त्याला ऑलरेडी ते जाताना असं जायला लागले, रिव्हर्स येताना असं यायला लागले, बरोबर ना. सो तिथं गेल्यानंतर तो काही सेकंदासाठी, फ्रॅक्शन ऑफ सेकंदासाठी का असं न करत थांबणार. याचा अर्थ काय की वेलॉसिटी एक्स्ट्रीमला मिनिमम, मीनला मॅक्सिमम. मग मॅक्सिमम किती आहे, ए ओमेगा होती, आपण बघितली. इथं आहे बघा, V max ए ओमेगा आहे. तसंच ऍक्सेलरेशन मॅक्सिमम किती असणार आहे, ए ओमेगा स्क्वेअर असणार आहे. नेक्स्ट आपण बघूयात इथं पार्टिकल. अच्छा, हे वाला जे आहे 7th आणि 8th जे आहे ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे बघा. तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे थेरीच्या, की खूपच इम्पॉर्टंट आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. 4 मार्कासाठी ना बेस्ट क्वेश्चन आहे तो. का सर बेस्ट, तुम्ही का म्हणा लागला बेस्ट? बाळ, त्याच्यात चार्ट आहे, त्याच्यात एक्सप्रेशन आहे, त्याच्यात ग्राफ आहे, त्याच्यात कन्क्लुजन आहे, आणि काय पाहिजे 4 मार्कासाठी? बेस्ट क्वेश्चन आहे तो ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. त्यामुळे हे ते 2 आहेत. त्यानंतर 9th मध्ये आपण बघूया V = dx/dt. हे इम्पॉर्टंट आहे. ऍक्सेलरेशन वगैरे हे जे फॉर्म्युले आहेत ते सगळे इम्पॉर्टंट आहेत, करावे लागतील. इनिशियल फेज वगैरे दिलेला आहे, पिरियड दिलेला आहे, फोर्स दिलेला आहे, कायनेटिक एनर्जी इथं थोडंसं वेट करायला पाहिजे. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी कुठल्याही पॉईंटची किती आहे सर, कम्पेअर करून सांगा. बऱ्याचदा क्वेश्चन आलेले आहे ते. म्हणजे x = a/2 ला समजा लागले का बघा, डिस्प्लेसमेंट a/2 आहे, कम्पेअर करा कायनेटिक एनर्जी टू द टोटल एनर्जी. बेसिक आहे एकदम, म्हणजे नथिंग आहे हे क्वेश्चन्स. एक्स तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे, इथे एक्स टाकायचं, ह्याच्यातनं कायनेटिक एनर्जी काढायची,
टोटल काढायची 1/2 KA² आहे फॉर्म्युला. नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला कळेल. समजा पोटेन्शियलचा विचारला, KE/PE विचारलं, तर जस्ट इथं एक्सच्या ऐवजी जे काही तुम्हाला दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये ते टाकायचंय, उत्तर काढायचं. इतके सिंपल, पण तेही काय काय स्टुडंट जमत नाही सॉल्व्ह करायला, पण लक्ष दिलं पाहिजे. सिंपल आहेत ते. येस. नेक्स्ट आपण बघूयात. हे बघा, मी म्हणतो तो टोटल एनर्जी वाला जो क्वेश्चन आहे, हे बघा, टोटल एनर्जी 1/2 KA² आहे. रिझल्टंट अँप्लिट्यूड. अगेन हा क्वेश्चन तुम्हाला माहिती आहे, हा क्वेश्चन थेरीसाठी पण इम्पॉर्टंट आहे, न्यूमरिकल साठी पण इम्पॉर्टंट आहे. हे जर सोडला तर काहीच उपयोग नाही. या टॉपिकमध्ये मेन क्वेश्चन सोडायला लागलाय तुम्ही, त्यामुळे असं करू नका. हे क्वेश्चन्स करायला पाहिजे. त्यानंतर इथं सिंपल पेंडुलम आहे. सेकंड पेंडुलम मे बी नेक्स्ट असेल ते. नेक्स्ट आहे इथं अँग्युलर फ्रिक्वेन्सी. हे थोडंसं डॅम्पिंग बद्दल आहे. ऑसिलेशन मधले सर सगळ्यात अवघड काय जाते, तर बऱ्याच स्टुडंट्स हे उत्तर आहे डॅम्पिंगचं सर थोडंसं पुढचं थोडंसं अवघड जाते, पण ऍक्च्युली ते खूप सोपं आहे. जरा प्लीज एकदा ते टेक्स्टबुक वाचा. ह्याच्यासाठी मी म्हणेन टेक्स्टबुक रेफर करा, छान कळते त्याच्यातनं टेक्स्टबुक रेफर केल्यानंतर. नेक्स्ट आहे 26. इथं असेल, इथं पिरियड आहे ऑसिलेशनचा. त्यानंतर अँग्युलर SHM मध्ये अच्छा लिनियर SHM मध्ये मी मगाशी ऑलरेडी एक्झाम्पल सांगितलं. स्प्रिंग ब्लॉक वाला एक्झाम्पल घेऊ शकताय. अँग्युलर SHM मध्ये हे वाला असलं एक्झाम्पल घेऊ शकताय. काय लागलंय का बघा, अँगल मध्ये SHM म्हणजे मीन पोझिशन पासून टू फ्रो असं होईल. त्याला आपण म्हणणार आहे अँग्युलर SHM. आणि त्या रिलेटेड जे काय इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते पिरियड आहे. त्यानंतर हा आय आहे, तो पण एक इम्पॉर्टंट आहे. वेन द पोल्स. आता हा बार मॅग्नेट वाला क्वेश्चन आहे, आपण निग्लेक्ट करतोय, पण एकदा दोनदा तीनदा हा बघून घेतला पाहिजे. कधी कधी ह्याच्यावरती क्वेश्चन आला तर डायरेक्ट स्किप करायला लागणार आहे. ते न करण्यापेक्षा अगदी μ1 μ2 दिलेलं असते, BHD असते, डायरेक्ट क्वेश्चन असतात. असे नेहमी लक्षात ठेवा. जर फॉर्म्युले हार्ड पडत असतील तर त्यातले जे गिवन असतात त्याच्यात ते जास्त कन्फ्युजन करायला बघत नाहीत. जरा या गोष्टी लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे 31 झालेला आहे आपला. येस. नेक्स्ट टॉपिक स्टार्ट होतोय वेव्ह वाला. तुम्हाला माहिती आहे हा पण एक ऑसिलेशन नंतर हा पण एक सुपरपोजिशन ऑफ वेव्ह खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि करायला पाहिजे तो. त्याच्यामध्ये अगदी हे जे बंच आहे हा मुद्दामून मी इथं जास्त इन्क्लूड करायचं रिझन हे आहे की खूपच सोपं आहे. 2-3 जरी टेक्निक व्यवस्थित लक्षात ठेवलं तरी क्लिअर कट कळेल. नेक्स्ट आपण बघू शकतो इथं 4th क्वेश्चन मध्ये. येस, इथं हे इम्पॉर्टंट व्हेरियस फॉर्म्स आहेत. आता याच्यावरती काय इम्पॉर्टंट आहे बघा, बऱ्याच स्टुडंटचं काय होते, ते फक्त फर्स्ट इक्वेशन व्यवस्थित करतात, बाकीचे पण अजून 2-3 फॉर्म आहेत त्या इक्वेशनचे. स्टेशनरी योजना अजून 2-3 फॉर्म आहेत, प्लीज बघून जावा. ते डायरेक्ट क्वेश्चन्स असतात, हातातले मार्क घेतात. हे तुम्हाला सपोज तुम्ही हे जर केलं असेल हा फॉर्म आणि क्वेश्चन या फॉर्मॅटमध्ये विचारला तर येत नाही, सॉरी या फॉर्मॅटमध्ये विचारलं तर येत नाही. म्हणजे काय की क्लिअरच आहे हे. म्हणजे हे जे क्वेश्चन्स आहेत ह्याला फॉर्म आहेत, ह्याला या फॉर्म्युल्याला फॉर्म आहेत, 2-3 फॉर्म आहेत, ते व्यवस्थित करायला पाहिजे. नेक्स्ट आहे नोड आणि अँटीनोडच्या कंडिशन्स आहेत, इम्पॉर्टंट आहे. अच्छा, हा वाला क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. पाईप क्लोज ऍट वन एंड, पाईप ओपन ऍट बोथ एंड्स. मग चल बाबा तिथं 4th ओव्हरटोन काढ, 4th हार्मोनिक काढ, 3rd हार्मोनिक काढ. तुम्हाला माहिती आहे की हे किती इम्पॉर्टंट आहे, तर त्याच्यासाठी ना क्लिअर कट ऍटलिस्ट तुम्ही कुठं फसताय ते सांगतो, ऐका व्यवस्थित. तुम्ही कुठं फसताय, तुम्ही n इज इक्वल टू V/4L, n इज इक्वल टू V/12 इथं फसताय तुम्ही. लक्षात ठेवा. तुम्हाला हे माहिती आहे की 3rd ओव्हरटोन म्हणजे थर्ड हार्मोनिक म्हणजे 3n घ्यायचं आहे, पण जर पाईप क्लोज्ड एंड दिली, पाईप जर ओपन एंड दिली, तर तुम्हाला हे कळत नाही की n काय घ्यायचं आहे, म्हणजे V/4L घ्यायचं आहे का V/12 घ्यायचं हे माहिती नाही. त्यामुळे ते प्लीज पहिला व्यवस्थित करा, त्याच्यावरती ते चांगलं कळेल. नेक्स्ट आहे पीच ओव्हरटोन वगैरे दिलेला आहे. नेक्स्ट आपण इथं बघू शकतोय. नेक्स्ट आहे जरा येस, इथं पाईप जसं मगाशी आपण पाईप ओपन ऍट आय गेस क्लोज ऍट वन एंड होतं खालती, आता ओपन ऍट बोथ एंड्स आहे. हे सगळे फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत त्याचे. जे मी सांगितलं ते पहिला जास्त लक्षात ठेवा आणि ह्याच्यानंतर हे पण जास्त लक्षात ठेवलं पाहिजे. नेक्स्ट आहे एंड करेक्शन वाले पॉईंट्स आहेत. एंड करेक्शन मध्ये हे पण तुम्हाला माहिती आहे. एंड करेक्शन म्हणजे काय असणार आहे, अँटी नोड जिथं संपणार आहे आणि पाईप जिथं म्हणजे त्याचं लास्ट टोक जे असणार आहे, बरोबर ना, एंड जिथं असणार आहे त्याच्यातलं डिस्टन्स म्हणजे असतो एंड करेक्शन. बेसिक फॉर्म्युला एंड करेक्शनचा 0.3D. सर हा जो फॉर्म्युला आहे तो कुणासाठी आहे, हा आहे एक साइड जर क्लोज असेल त्याच्यासाठी. जर दोन्ही साईडला ओपन असेल तर इकडे एक एंड करेक्शन येणार आहे, इकडे दोन्ही साईडला एंड करेक्शन येणार आहे. त्याच्यासाठी 0.6D येईल किंवा 2 टाइम घेऊ शकताय, मे बी असेल पुढे. येस, हे आहे बघा 0.6D. सो एंड करेक्शनचा हा पण एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, N1 L1 मायनस N2 L2 अपॉन N2 मायनस N1. जर हे मायनस साइन कॉमन काढलं तर हे असं बनेल. म्हणजे असं नाही की बाबा हाच आहे, रिव्हर्स केलं तरी पण चालेल याला. सेम हा पण फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. वेलोसिटी ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह V इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ T बाय M. नेक्स्ट आपण बघूयात. येस, नेक्स्ट बघत असताना मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग आहे, हे इम्पॉर्टंट आहे भरपूर. तर ह्या इम्पॉर्टंट मध्ये व्हायब्रेशन स्ट्रिंग मध्ये तुम्हाला माहिती आहे कितवं ओव्हरटोन कितवं हार्मोनिक, हे सगळे बऱ्याचदा क्वेश्चन झालेले आहेत, इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट आहे लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग आहे. लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग मध्ये
3-4 लॉज आहेत, तुम्हालाही माहिती आहे. थेरीला पण इम्पॉर्टंट आहे, न्यूमरिकला पण इम्पॉर्टंट आहेत. हे इम्पॉर्टंट आहेत क्वेश्चन्स, बघू शकताय. त्यानंतर नेक्स्ट आहे बीट्स. तुम्हाला माहिती आहे बीट्स मध्ये, येस इथे बीट्स बघू शकताय. प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये n इज इक्वल टू n1. अच्छा, तिथे ऍव्हरेज मध्ये बघितलं तर n1 प्लस n2 अपॉन 2. त्यानंतर रिझल्टंट अँप्लिट्यूड, रिझल्टंट अँप्लिट्यूड साठी हा क्वेश्चन इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. मॅक्सिमम अँप्लिट्यूड, मिनिमम अँप्लिट्यूड वगैरे आहे, हे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. नेक्स्ट आपण बघू शकतो येस लाउडनेस वगैरे आहे. लाउडनेसचं थोडंसं पण इम्पॉर्टंट लक्षात ठेवायला पाहिजे होतं. नेक्स्ट टॉपिक आपला स्टार्ट झालेला आहे ऑप्टिक्स. ऑप्टिक्स मध्ये पण बघत असताना येस वेलॉसिटी बघू शकतोय, म्यू म्हणजे त्याच्यातलं आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वरचे क्वेश्चन बघू शकतोय. बऱ्याच स्टुडंट्स हे अगदी सोपं आहे तरी पण काय चुकतात बघा. एखाद्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा असेल तर खूप किती सोपा फॉर्म्युला बघा, 2 मिनिटं फक्त लक्ष द्या. एखाद्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा असेल तर लाईटचं एअर मधलं स्पीड जे की फिक्स असते 3 × 10⁸ अपॉन लाईटचं त्या मीडियम मधलं स्पीड. किती सोपं आहे बघा, सिम्पल. सो इथं आता मी तुम्हाला 2 क्वेश्चन विचारू शकतो याच्यावरती. एक तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढ, वेलॉसिटी देणार त्या मीडियम मधली, किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स देणार त्या मीडियम मधली वेलॉसिटी काढ लाईटची. पण हे पण काय काय स्टुडंटना नाही कळत. ब्रेव्हेस्टर्स लॉ, अगेन तुम्हाला माहिती आहे थेरीला पण इम्पॉर्टंट, इकडे पण इम्पॉर्टंट. ह्याच्यावरनं सर स्टेटमेंट कशी तयार करू? अरे बाळा वाच डायरेक्ट, ऑटोमॅटिक स्टेटमेंट तयार होते. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम इज गिवन बाय टँजंट ऑफ पोलरायझिंग अँगल. हीच स्टेटमेंट आणि हेच एक्सप्रेशन कशाला पाठ करायला लागतंय. नेक्स्ट आहे अगेन इथं, अच्छा हे ब्राईट बँड डार्क बँड. तुम्हाला माहिती आहे की जो इंटरफरन्स पॅटर्न आहे, डिफ्रॅक्शन पण मे बी असेल नेक्स्ट, तर त्याच्यामध्ये ब्राईट बँड डार्क बँड. तर तुम्हाला माहिती आहे की जे डिस्टन्सेस आहेत ते नेहमी कोणापासून मोजतात? येस, कोणापासून मोजतात? कमेंट करून सांगू शकता. येस, तर ते मोजतो आपण सीबीबी किंवा सीएम, दॅट इज सेंट्रल ब्राईट बँड किंवा सेंट्रल मॅक्सिमा पासून मोजू शकतोय. मग आपल्याला लेट से की इथं सेंट्रल मॅक्सिमा सॉरी सेंट्रल ब्राईट बँड आहे, मला ही 5th ब्राईट बँडचा डिस्टन्स काढायचा आहे. हा फॉर्म्युला येईल, एन च्या ऐवजी 5 येईल. ब्राईट बँड बोललो मी. समज जर डार्क काढायचा असेल तर 2n-1 λd/2d असा फॉर्म्युला येईल. नेक्स्ट आहे विड्थ काढायची असेल तर असा फॉर्म्युला आहे. डिस्टन्स बिटवीन 2 कोहेरंट सोर्सेस इम्पॉर्टंट आहे. अच्छा हे पण इम्पॉर्टंट आहे. पाथ डिफरन्स काढावा लागेल. तुम्हाला माहिती आहे sp2 - sp1 असं एक इक्वेशन आहे, ते बघू शकतोय आपण. त्यानंतर पाथ डिफरन्स फॉर द nth ब्राईट बँड, nth डार्क बँड. येस, इथं 15th आपण बघू शकतोय. 15th येस, रिलेशन बिटवीन आहे आय गेस, इथं वरती दिला असेल ते लक्ष द्या इकडं व्यवस्थित. येस, इथं बघू शकतोय आपण. हा डेल्टा थीटा हा अँगलचा फेज डिफरन्स आहे. त्यानंतर हा पण लक्षात ठेवा 2πx/λ, 2πx/λ असं लक्षात ठेवा. रिझल्टंट अँप्लिट्यूड ड्यू टू सुपरपोजिशन, हे इक्वेशन. बरं, हा टॉपिक आणि मागचा टॉपिक बऱ्यापैकी सेम आहे, पण सेम कुठले आहेत ते पण कळायला पाहिजे. त्यानंतर इंटेन्सिटी इज डायरेक्टली द रिझल्टंट इंटेन्सिटी स्क्वेअर. नेक्स्ट आरमॅक्स आय मिनिमम, आयमॅक्स आय मिनिमम, दोन अँप्लिट्यूड. बरं, हा क्वेश्चन सीईटी साठी पण इम्पॉर्टंट आहे. या टाइपचे क्वेश्चन ऑलरेडी झालेले आहेत. आयमॅक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए स्क्वेअर असणार आहे. आता जेव्हा तुम्हाला मॅक्सिमम काढायचे आहे त्यावेळी प्लस होईल, मिनिमम काढायचं त्यावेळी मायनस होईल. तर हे इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आपण बघू शकतो येस डिफ्रॅक्शन बद्दल थोडंसं इम्पॉर्टंट फॉर्म्युले दिलेले आहेत, पटकन एकदा बघून घ्या. ते इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. जसं की मगाशी म्हणलं मी nth मॅक्सिमा, nth मिनिमाचे क्वेश्चन्स आहेत, ते इम्पॉर्टंट आहेत, बघितले पाहिजेत. नेक्स्ट आहे हा सेकंडरी मॅक्सिमा. तुम्हाला माहिती आहे जर डिफ्रॅक्शन पॅटर्न काढायचं म्हटलं तर डिफ्रॅक्शन पॅटर्न असं मॅक्सिमम सेंट्रलला मॅक्सिमम येईल, त्यानंतर हे असं स्लोली कमी येत जाईल. सेम इकडं पण स्लोली कमी येत जाईल. तर हे पण तुम्हाला थेरीच्या सगळ्या टॉपिक्समध्ये पण क्लिअर येणारच, कळणारच आहे. माझी एक क्विक रिव्हिजन म्हणून सिरीज यायला लागलेली आहे थेरीची. तर त्या थेरीच्या क्वेश्चन्समध्ये, त्या थेरीच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला जो टॉपिक तुम्हाला बघायचा आहे तो क्विकली म्हणजे कमीत कमी वेळामध्ये वन शॉट तो तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळं त्या पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता. लवकरच त्या व्हिडिओ अपलोड होत आहेत. सो इथं ते बघू शकता. येस, हे सगळे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. सेंट्रल मॅक्सिमा वाले, अँग्युलर डिस्पर्जन, रिझॉल्विंग पॉवर एक इम्पॉर्टंट आहे, दॅट इज 1/d. डी म्हणजे लिमिट ऑफ रिझॉल्युशन असणार आहे इथं. येस, इथं मे बी असेलच पुढे. येस, लिमिट ऑफ रिझॉल्युशनचा डीचा एक सेपरेट फॉर्म्युला आहे. इल्युमिनेटेड ऑब्जेक्ट आणि ल्युमिनस ऑब्जेक्ट दोन वेगवेगळे फॉर्म्युले आहेत, थोडंसं लक्षात ठेवावं लागेल. टेलिस्कोप साठी पण इम्पॉर्टंट दिलेलं आहे आणि हे थोडेसे कॉन्स्टंट लक्षात ठेवा. नेक्स्ट असेल नेक्स्ट आहे जो की असणार आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स, फिजिक्स 1चा लास्ट आय गेस टॉपिक, फिजिक्स 1चा लास्ट टॉपिक. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे कुलम्स लॉ पासून आपण स्टार्ट करतोय. कुलम्स लॉला फोर्स तुम्हाला माहिती आहे, दोन चार्जेस Q1 Q2 दिलेले आहेत, दोघांतला डिस्टन्स r दिलेला आहे. F इज इक्वल टू Q1 Q2/r². रिलेटिव्ह परमिटिव्हिटी दॅट इज इप्सिलॉन r, इप्सिलॉन अपॉन इप्सिलॉन नॉट. याच्यावरनं फॉर्म्युला तयार करू शकतो. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला विसरला तर मी म्हणेन
इलेक्ट्रोस्टॅटिक्स करू नका, खूपच इम्पॉर्टंट आहे हा बाळ. काय जर इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये बाळ, एफचा ऑलरेडी तू पार्ट केलायस बघ, एफचा ऑलरेडी पार्ट केलायस, त्याला क्यू ने डिवाइड कर. ह्याला जर क्यू ने डिवाइड केलं तर एक क्यू कॅन्सल होईल, क्यू बाय आर स्क्वेअर. सर मिळाला फॉर्म्युला, सर फॉर्म्युला मिळाला. समजा लागले का बघा, एफ ला क्यू ने डिवाइड करायचं आहे. एफ ला जर क्यू ने डिवाइड केलं तर Q1 Q2 कशाला लिहिणार आहे आपण, तिथं क्यूच लिहिणार आहे, एकच आहे ना तिथं. सो क्यू आपण आर स्क्वेअर, बाकीचं सेम आहे, करावंच लागत नाही. एक फॉर्म्युला पार्ट करा, दुसरा ऑटोमॅटिक फ्री मध्ये मिळणार आहे तुम्हाला. नेक्स्ट आहे गॉस लॉ, इम्पॉर्टंट आहे. हे काय मला सांगायला रिपीट करायला तुम्हाला माहिती ऑलरेडी, हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर टॉर्क ऍक्टिंग ऑन अ इलेक्ट्रिक डायपोल. अच्छा, इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय, दोन अपोजिट चार्जेस सेपरेट बाय फायनाइट डिस्टन्स. बघा हे थेरीचा पण पॉईंट झाला याच्यातनं. सो इलेक्ट्रिक डायपोल आहे व्यवस्थित, तिथं अँगल खूप महत्वाचा आहे. पी साइन थिटा 90 असताना मॅक्सिमम असणार का सर, मॅक्सिमम असणार बाळ 90 असताना इथं 1 येणार, साइन 91 येणार, पी येणार आन्सर. जेव्हा अँगल 0 होईल त्यावेळी ते मिनिमम होणार टॉर्क. क्लिअर आहे. नेक्स्ट आहे ऍक्सिस वाला इलेक्ट्रिक फील्ड ऑन द ऍक्सिस 2p बाय आर क्यूब येणार आहे, इक्वेटर वाला p बाय आर क्यूब येणार आहे. सर याच्यात रिलेशन काय आहे बघ, ई ऍक्सिस हे तू बाहेर काढ, हे प्रूव्हला पडते बऱ्याचदा, प्रूफ म्हणून करा म्हणजे शो दॅट म्हण हे इक्वेशन, ई ऍक्सिस इज इक्वल टू 2 टाइम्स ई इक्वेटर. तुम्ही बघू शकताय, हे जर 2 पुढे घेतलं तर राहते काय ह्याच्यामध्ये 1/4 पाय पी बाय आर क्यूब, म्हणजे हे आहे, म्हणजे 2 टाइम्स पी इक्वेटर म्हणून पडू शकते. नंतर हे इम्पॉर्टंट आहे. येस. त्यानंतर इथं बघू शकतोय आपण, इथं इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू इन्फिनिटली लॉंग चार्ज वायर आहे लॅम्बडा बाय 2 पाय एप्सिलॉन नॉट. तुम्हाला माहिती आहे की 3-4 ऍप्लिकेशन आहेत गॉस लॉचे, त्याच्यामध्ये लॉंग वायर आहे, इन्फानाइट प्लेन शीट आहे, एनी शेप आहे आणि स्पियर आहे. हे त्यापैकी एक एक फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत, पटपट बघू शकतो आपण. पोटेन्शियल एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी सेम आहे 1/4 पाय एप्सिलॉन. आता थोडंसं इथं बघू शकतो आपण, जो ई चा फॉर्म्युला होता त्याच्यामध्ये काय काय होतं, 1/4 पाय एप्सिलॉन. एफ चा फॉर्म्युला सॉरी Q1 Q2 बाय आर स्क्वेअर होतं इथं एफ मध्ये, थोडंसं आठवा. यू मध्ये काय होणार आहे, आर होणार आहे. इथं बघा एफ चा फॉर्म्युला काय होतं 1/4 पाय एप्सिलॉन Q1 Q2 बाय आर स्क्वेअर, पण इथं काय म्हणतोय बघा, सेम असतंय फक्त आर होतंय. कशाला काय लक्षात ठेवतोय, तर मी 4 फॉर्म्युले सांगतो, व्यवस्थित लक्षात ठेवायचे ते. यानंतर पोटेन्शियलचा एक फॉर्म्युला आहे, इथं बघा आहे 1/4 पाय एप्सिलॉन क्यू बाय आर. आता व्यवस्थित लक्ष द्या, एकदा क्विक रिव्हिजन करून घेतो. 4 फॉर्म्युलेचे इम्पॉर्टंट आहेत ते. नंबर 1 फोर्स 1/4 पाय एप्सिलॉन Q1 Q2 बाय आर स्क्वेअर. यातनं एक क्यू गायब करा, ई चा मिळणार. बोला जरा फॉर्म्युला कुठला असणार आहे, 1/4 पाय एप्सिलॉन क्यू बाय आर स्क्वेअर. काय असणार, क्यू बाय आर स्क्वेअर. जो एफ आहे त्याच्यासारखा यू असणार आहे. 1/4 पाय एप्सिलॉन Q1 Q2 बाय आर स्क्वेअर ऑलरेडी लिहिलाय एफला, मग आर स्क्वेअर येणार नाही, आर येणार. यू ला काय येणार 1/4 पाय एप्सिलॉन Q1 Q2 बाय आर, आणि त्याला जर तुम्ही व्ही केला तर Q1 Q2 लिहू नका, एकच क्यू घ्या. समजा लागले का बघा, 4 फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. अच्छा, मग व्हीचा पण सांगा सर, 1/4 पाय एप्सिलॉन क्यू बाय आर. ओके. नेक्स्ट वर्क डन आहे, रिलेशन बिटवीन हे ई आणि व्ही आहे, जे की इम्पॉर्टंट आहे. पोटेन्शियल इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल इम्पॉर्टंट आहे, व्ही वाले इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. येस. आणि सिस्टीम ऑफ चार्जेस एन पॉइंट्स आहेत, त्याच्यासाठी काय येईल, क्यूजे क्यूके अपॉन आर जे के. सेमच आहे, काय वेगळं नाही आहे. यू चा फॉर्म्युला ऑलरेडी तुम्हाला पार्ट आहे 1/4 पाय एप्सिलॉन Q1 Q2 बाय आर. ते Q1 Q2 च्या ऐवजी इन्फानाइट सॉरी एन चार्जेस आहेत, त्यामुळे क्यूजे क्यूके अपॉन आर जे के असं होईल. सर जे आणि के काय आहेत बा, ते युनिट वेक्टर आहेत. कुठले युनिट वेक्टर, रेक्टँग्युलर युनिट वेक्टर. कुठले कुठले असतात, आय कॅप, जे कॅप, के कॅप, त्यापैकी आहेत ते. येस. नेक्स्ट आहे, नेक्स्ट आहे पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू अ सिंगल चार्ज. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायला पाहिजे. ड्यू टू 2 चार्ज अँड ड्यू टू एन चार्ज मे बी असेल पुढे. पोटेन्शियल डायपोल आहे, इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायला पाहिजे. कपॅसिटी तुम्हाला माहिती आहे, कपॅसिटी जर ह्या टॉपिक मध्ये नाही केला तर काय केला मग तुम्ही या टॉपिक मध्ये. असं कपॅसिटी वरती एक तर 4 क्वेश्चन बाळांनो प्लीज सांगतो करून जावा. नंबर 1 नाहीतर पचतावणार, प्रचंड रिग्रेट करून घेणार. नंबर 1 कपॅसिटी सिरीज मध्ये, कपॅसिटर पॅरलल मध्ये, विदाउट डायलेक्ट्रिक कपॅसिटी एप्सिलॉन नॉट अपॉन डी. आठवतंय का बघा इक्वेशन, ते इक्वेशन इम्पॉर्टंट आहे. डायलेक्ट्रिक टाकले कपॅसिटर मध्ये, कपॅसिटी काय झाली नवीन, म्हणजे विथ डायलेक्ट्रिक कपॅसिटी किती असणार आहे. हे 4 मेन एक्सप्रेशन प्लीज करून जावा, इम्पॉर्टंट आहे. सर हे 4 झाले, पुढे काय करू, हे ऑलरेडी तुम्हाला जर ते 4 झाले की इकडे न्यूमेरिकल फिक्स होतात. सर कसे बघा, सी इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही, हे लक्षात ठेवायला पाहिजे. सी सिरीज वाला हाय. अच्छा सर, रेजिस्टन्स इन सिरीज, रेजिस्टन्स इन पॅरलल येत असेल तर त्याच्या उलट असते इकडं. सर उलट म्हणून काय, तिकडे रेजिस्टन्स इन सिरीजला आठवा आर एस इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 अप टू RN असते. ह्याच्या उलट करायचं म्हणून 1/, अच्छा इथं तिकडे रेजिस्टन्स होतं, इकडे कपॅसिटन्स आहे. 1/CS इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1 अप टू 1/CN. बरोबर. तसंच
तिकडं रेजिस्टन्स इन पॅरलल 1/Rp इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 अप टू 1/Rn. त्याच्या उलट कर बाळ इकडे पॅरललला. Cp इज इक्वल टू C1 प्लस C2 प्लस C3 अप टू Cn. कळा लागलंय काय? मग अशी म्हटलं मी की प्लेट्स असतील, डायलेक्ट्रिक नसेल तर कपॅसिटी किती, जरासं लक्ष द्या इकडे थोडस. हा येस, C इज इक्वल टू A एप्सिलॉन अपॉन D. किती असणार आहे? C इज इक्वल टू A एप्सिलॉन अपॉन D. आता नेक्स्ट बघूयात. अच्छा, डायलेक्ट्रिक टाकलं सर किती होणार? काय नाही होणार, इप्सिलनच्या ऐवजी इप्सिलन के होणार. सर के म्हणजे इथं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे. किती सिंपल आहे बघा. ए इप्सिलन अपॉन डी, ह्याच्यातनं के गायब केला तो मिळणार विदाउट डायलेक्ट्रिक, हा असणार विथ डायलेक्ट्रिक. मग डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती येतं? के. केचा फॉर्म्युला काय? सी अपॉन सी नॉट. अच्छा, नेक्स्ट असेल थिकनेस वाला. आता बऱ्याचदा कसं होतं की दोन कपॅसिटर आहे, दोन कपॅसिटर नाही म्हणणार मी, सॉरी, दोन प्लेट्स आहेत, त्याच्यामध्ये कट टू कट कपॅसिटर आहे. समजून घ्या व्यवस्थित. सपोज हा तो डायलेक्ट्रिक आहे आणि ह्या दोन त्या प्लेट आहेत. आता इथं जर बघितलं तर कट टू कट आहे, ह्याच्यामध्ये गॅप दिसतोय का तुम्हाला? नाही. त्यावेळी वरचा फॉर्म्युला येणार आहे. पण जर गॅप असेल तर कसं, म्हणजे सपोज हा एक कपॅसिटरची प्लेट आहे, ही एक कपॅसिटरची प्लेट आहे आणि ह्याच्यामध्ये अंतराळी आहे, ते कळा लागले का बघा, असं आहे. तर हा येणार आहे त्याचा थिकनेस आणि दोन साईडला पण स्पेस आहेत. सर त्यावेळेला फॉर्म्युला कुठला? तर हा लक्षात आलंय का? सो C इज इक्वल टू A एप्सिलॉन नॉट T1 बाय K1 T2. मला माहिती नाहीत ना किती आहेत, एक आहे स्लॅब, दोन आहेत, किती पण घे की. T1 बाय K1 T2 बाय K2 असं होत राहणार. हे कळा लागले. पुढं कपॅसिटर्स इन पॅरलल असतील तर हा फॉर्म्युला येईल जिथं डायलेक्ट्रिक आहे. आणि त्यानंतर कपॅसिटन्स पॅरलल प्लेट कपॅसिटर आहे, हा पण एक इम्पॉर्टंट आहे. हाच तो मगाशी मी म्हणत होतो इम्पॉर्टंट आहे. अगेन एनर्जी वाला इम्पॉर्टंट आहे. Q² बाय 2C हे एक्सप्रेशन पण येत आहे. हा लास्ट एक्सप्रेशन पण आहे थेरीमध्ये, थेरीच्या ह्याच्यामध्ये. सो 1/2 U इज इक्वल टू Q² बाय 2C, 1/2 CB², 1/2 QV. हे सगळे इम्पॉर्टंट फॉर्म्युले टॉपिक नंबर 1 पासून टॉपिक नंबर म्हणजे फिजिक्स 1चा लास्ट टॉपिक आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स पर्यंत आपण कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ जर कशी वाटली असेल तुम्हाला, जर या व्हिडिओतनं मदत झाली असेल तर हा व्हिडिओ 12च्या स्टुडंटपर्यंत अनेक जणांपर्यंत पोहोचवा. कमेंट करून सांगा मला कशी व्हिडिओ झालेली आहे आणि नक्कीच या व्हिडिओचा अभ्यास करून फॉर्म्युलेची लिस्ट एक नोट डाऊन करून घेऊन ठेवा की जेणेकरून येणाऱ्या एक्झामला तुम्हाला हेल्प होईल. थँक्यू फॉर वॉचिंग.